नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं घेवड्याचा मसाले भात करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत। ह्याला कोणी कोणी राजमा पण म्हणतं। त्याचं बी बघा अशा पद्धतीचं असतं। तुम्ही काय म्हणता ह्याला ते जरा मला थोडंसं कमेंट करून सांगा। तर हे जे घेतलेले आहेत का नाही 200 ग्रॅम शेंगा होते, त्याचं बी एवढं निघालेलं आहे बघा। आणि हे 2 बटाटे घेतलेले आहेत। हे लाल कलरचे बघा असे बटाटे असतात। हे ना चवीला एक मस्त असतं। त्याच्या खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। त्या पण मी 2 साल काढून बघा असे तुकडे करून मी पाण्यात ठेवलेले आहेत। आणि जी तांदूळ जे घेतलेला आहे ना, हा कोलम तांदूळ आहे बघा, एकदम बारीक असा तांदूळ आहे अशा पद्धतीचा। हे जागी तुम्ही बासमती किंवा तुकडा जो तुमच्याकडे असेल तो घेतला तर चालेल। आणि हे जे तांदूळ आहेत ना, हे जुने तांदूळ आहेत। आणि वाटीच्या प्रमाणे 1 वाटी घेतलेला आहे। आज आपण जे भात बनवणार आहे ना, कुकरमध्ये बनवणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त केलं तर चालेल। आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचा मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली फुटली गेलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला जिरं 1 चमचा, कढीपत्ता 2 टाकायचे, तेजपत्ते, 1 छोटा आकाराचा दालचिनीचा तुकडा गॅस मी बारीक केलेला आहे, 1 मसाला विलायची, अर्ध बघा स्टार फूल घेतलेले आहे, त्याचे तुकडे केलेले, 2 साधे विलायची आणि 5 लवंगा घेतलेल्या। तुम्ही ह्याच्याबरोबर 2-3 मिरी जरी टाकली तरी चालेल। आता हे मिनिटभर परतून घेते बघा। अशा पद्धतीचं असं भाजलं जातं चांगलं। त्यात टाकायचं आपल्याला 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा, असं जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही, अशा पद्धतीत कट केलेला आहे। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला बघा 1 गड्डी लसूण, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं असं कुटून घेतलेलं आहे, 1 चमचा झालेला आहे बघा। हे सगळं लसणाच्या पाकळ्या बघा 10 ते 12 असतील। आणि मिरची तिखटवाली टाकलेली आहे बरं का। आता हे पण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं सगळं भाजलं गेलं आहे। आता त्यात टाकायचे 1 टोमॅटो, छोट्या आकाराचा आहे, मोठ्या आकाराचं जरी टाकलं तरी चालेल। आता ह्याला पण 1 मिनिटभर मीडियम गॅसवर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा, मस्त असं सगळं सॉफ्ट झालेलं आहे। त्यात टाकायचे बघा शेंगदाणे, छोट्या आकाराची वाटी आहे, चमच्यानं मापलं ना तर 3 चमचे कच्चे शेंगदाणे आहेत बरं काय, भाजलेले नाही आहेत। भाताला कधी पण काय करायचं, कच्चेच टाकायचे, छान लागतात चवीला। जर तुम्हाला पाहिजे तर मग तुम्ही भाजून जरी टाकलं तरी चालेल। तर 1 मिनिटभर परतलेलं आहे। त्यात टाकायचे हे बटाटे। आता तुम्हाला जर बटाटे नसले टाकायचे ना तर नुसता घेवडा जरी टाकला तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकूया हा घेवडा। अर्धी वाटी झालेला आहे बघा, अर्धी वाटीपेक्षा जास्त आहे। आता हे 1 मिनिट ते 2 मिनिटं मी एकसारखं असं परतून घेणार आहे। परतून घेतलेला आहे। आता गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकायचे आपल्याला गरम मसाला पावडर 1 चमचा, ह्याची पण रेसिपी बघा मी अपलोड केलेली आहे। त्यात टाकणारे कांदा लसूण मसाला एकदम थोडासा घेतला आहे, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे। जरी मिरची जर टाकली ना तर तुम्ही नाही टाकला तरी चालतो, पण चवीला छान येतं त्यामुळे मी टाकलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी आपण यात टाकूया आता कोथिंबीर आणि हे थोडंसं मिक्स करून घेऊया। परतून घेतलंय बघा चांगलं। आता ह्यात टाकायचे हे तांदूळ मी धुवून घेतलेत बघा, 2 ते 3 पाण्यानं टाकून घेते। तांदूळ टाकून घेतलेले आहेत। आता एकसारखं मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये। परतून घेतलेलं आहे। आता त्यात पाणी टाकायचे आपल्याला। तर ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले होते ना 1 वाटी, त्याच वाटीनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर हे पाणी मी साधंच घेतलेलं आहे, कोमट जरी घेतलं तरी चालेल। 3 वाटी बघा पाणी टाकलेलं आहे। आता हे मिक्स करून घेऊया। गॅस केलेला आहे मी मीडियम। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता त्यात टाकणारे वरून थोडीशी कोथिंबीर, कारण आपण मसाल्यामध्ये आतमध्ये परतून टाकली होती ना, तर थोडीशी वरनं टाकायची अशी। गॅस केलेला होता मी बारीक। आता तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हे मीडियम गॅसवर सुद्धा ह्याच्या 4 शिट्ट्या करू शकता, नाहीतर बारीक गॅसवर जरी 4 शिट्ट्या केल्या तरी चालेल। 4 शिट्ट्या झाल्या आहेत बघा आणि पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि मगच खोलायचा बरं का। अशा पद्धतीत होतं, एकदम मोकळा मोकळा मस्त असा होतो आणि चवीला तर लय मस्त लागतो। तर अशा पद्धतीत भात तुम्ही करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।